और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये माझी संध्याकाळ, तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये माझी संध्याकाळ, तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये संध्याकाळ, तुझ्यापासून करते सुरू हर एक काम. धन्यवाद करतय मी घेऊन तुझा नाव, आदराने धन्यवाद आज तुझ्याच नव्हे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू तुझे. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलते हृदयापासून धन्यवाद. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलते हृदयापासून धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू तुझे. सर्व विश्व तुझा साथ, सर्व काही तू रचलासा, माका पण तू बनवलासा, तुझ्या समान केलासा. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलते हृदयापासून धन्यवाद. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलते हृदयापासून धन्यवाद. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद तुझे धन्यवाद 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 यीशु तुझे आ आ आ धन्यवाद धन्यवाद तुझे धन्यवाद 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 तुझे धन्यवाद 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 तुझे धन्यवाद 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 यीशु तुझे हालेलुया प्रेज द लॉर्ड. तुमच्या सगळ्यांचा स्वागत असा मालवणी ऑनलाईन चर्च मध्ये. प्रेज द लॉर्ड. ही सुंदर वेळ असा प्रार्थना करूची. प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही काही असाच आपले डोळे बंद करा, दोन्ही हात वरती करा आणि परमेश्वराला धन्यवाद द्या. तो परमेश्वर महान असा, तो परमेश्वर अद्भुत असा. बोला अन्य भाषेमध्ये बोला. री बो शहान त्याला धन्यवाद देवा. री बो जैन रबा माली जे के बो शहान राली बोन रबाद रबा माली के बो जे के बो शाकारी बाबा वाली के बो जे बो शिरी बोन रबा से रबो शे रका माले जे के बो शहान रबा माली के बो जे के बो शहान बाबा वाली के बो जे बोन री बाबा वाली बोन रबा से बो के बोन रबा रे के बो जे के बो शहान रबा. त्या महान परमेश्वराला धन्यवाद देवा. री बोन रबान रबा ओ रे जे के रबा त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद देवा. री जो को शहान रबा लेके बो जे के बो शहान री बाबा बोन रबा बोन रबा रबो री बाबा बोन रबा माले के बो जे के बो शहान री बाबा बोन रबा रबो री बोन रबा रबा रे के बो जे के बो शहान री बाबा बोन रबा मान रबा लेके बो जे के बो शहान रबा बोन री बाबा लेके बोन रबो शिके रबा मा रे जे के बो शहान री बाबा बोन रबा ली जे के बो शहान रबा ओ राज्य के बो शहान. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद देतो परमेश्वर. तू महान असतो परमेश्वर. तू अद्भुत असतो परमेश्वर. तू प्रेमळ परमेश्वर असतो. धन्यवाद करतो परमेश्वर. धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद करतो परमेश्वर. हालेलुया प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थनेचं पहिलं बिंदू वाचतोय. आज आम्ही प्रार्थना करत असतो. पहिला मी वचन वाचतोय. स्तोत्र संहिता 33 आणि 5 वचन सांगता असा. तो सत्यनिष्ठ प्रामाणिक आणि न्यायामध्ये प्रेम करता असा. परमेश्वर दयेतो पृथ्वी परिपूर्ण असा. हालेलुया. दुसरा कोरिंथीयांचं पत्र 10:4 वचन सांगता असा. कारण आमची लढाई ही हत्यारा शारीरिक नाही, आपण गड्यांशी ढाल देण्यासाठी परमेश्वर हा सामर्थ्य असा. हालेलुया. आम्ही प्रार्थना करत असो. आम्ही आणि शक्तिहीन माणसाच्या कामांका बदलत असो, जे रागा, गरिबी, दारिद्र्य आणि मृत्यून भरत असतात आणि लोकांना भलाईच्या अनुभवात थांबवत असतात, ज्यांना पृथ्वी भरली गेली असा. हालेलुया. आम्ही घोषणा करत असो की ते लोक त्यांच्या योजनांमध्ये यशस्वी नाही होतले आणि त्यांची दृष्टकामा अपयशी होतली आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. रिबोन रमा रे बहु प्रत्येक शैतानाच्या त्या योजना प्रार्थना करते. प्रत्येक शैतानाची योजना मोडली जात असं येशू ख्रिस्ताच्या नावात. रिबोन जे लोक
त्या शैतानाच्या योजनेद्वारे ते चालत असतात, जे योजनेद्वारे ते निर्णय घेत असतात, ते प्रत्येक निर्णय आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात कापतो. री बो जेंद्रबा मा लेगे बो जेंद्रबा ली बो जेंद्र मा शिगरी बोंद्रबा द्रबा मा लेगे बो जेगे बो शहाद्र बाबा ली बोंद्र ली बाबा बोंद्रबा इरेगे बो जेंद्रबा ओ राज्य केंद्र कोणती शैतानाची योजना कामयाब नाही होती येशू ख्रिस्ताच्या नावात. री बाबा बांद्रला बो जेंद्र मो शेंद्रबा ओ राज्य के बोशा री बाबा बोंद्र ली बोंद्रबा इरा गाबा बोंद्रला बो शिगे बो शेरी बोंद्र ली बाबा बोंद्र बांद्रबा री बो शिगे बोंद्रबा मा री जेगे बो जेंद्र ली बाबा बोंद्र ला बाबा बोंद्र ला बो शिगे बोंद्र री बाबा बोंद्र बांद्रबा मा रेगे बो जेगे बो शहाद्र ली बो जेंद्रबा मा री जेगे बो शाकारी बाबा बारे के बो ली बोंद्र बाबा रे के बो ली बोंद्र बाबा रे बोंद्र बारे बो शिगे बोंद्र बाबा इरेगे बो जेगे बो शारी बाबा बेले बो जेंद्र बा शिगे बाबा बोंद्र ली बोंद्र मा मांद्र बा इरा जेगे बो शहाद्र रा बाबा बोंद्र बाबा रे के बो जेंद्र बा शिगे बोंद्र री बाबा बोंद्र बा ले बोंद्र बा री जेगे बो शहाद्र मा मा कमाल के बोंद्र बा जेगे बो शहरा बाबा बोंद्र बा बोंद्र री बाबा ले के बो शिगे बोंद्र बा बेले बोंद्र बा रा बा बोंद्र बा रा बा इरा जेगे बो शहाद्र मा ओ राज्य के बो शहाद्र बा इरा बाबा ले के बो जेले बोंद्र री बाबा ले बोंद्र ला बाबा री के बो जेंद्र ले बोंद्र बा री बोंद्र बा बोंद्र ओ राज्य के बो शहाद्र री बोंद्र बांद्र री बोंद्र बा ले बोंद्र बा के बो शिगे बोंद्र री बाबा बोंद्र बा इल्ला बाबा बांद्र बा बोंद्र ला बाबा बोंद्र री बाबा बा रे के बो शिगे बोंद्र बांद्र बा इरा जेगे बो शहरा बा ली बो जेंद्र बाबा ली बोंद्र री बाबा बांद्र बा इल्ला बाबा बोंद्र बा ले बोंद्र बा ले बो जेंद्र बो शिगे बाबा बोंद्र बांद्र बा मा को जेगे बो शहरा बा ली के बो जेगे बो शहरा बांद्र बा इरा जेगे बो सहारा बा ली बोंद्र ली बाबा बा ली के बो जेंद्र री बो शहरा बा मा को जेंद्र बा इरा बाबा ली के बो जेंद्र बा ली को जेगे बो शहरा बा ओ रा बा बोंद्र बा ली के बो जेंद्र बा ली बो शिगे बा ली बोंद्र बा ली बाबा बांद्र ला बोंद्र दे बाबा री बो जे बो इरा बाबा बोंद्र ला बाबा रे के बो शिगे बोंद्र बा ली बाबा बोंद्र बा इरे जेगे बो शहरा बा ओ धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद करतो परमेश्वर. शैतानची कोणतीच युक्ती कोणतीच योजना परमेश्वर सफल नाही होती येशू ख्रिस्ताच्या नावात. जे लोक या योजनेद्वारे चालत असतात ते प्रत्येक लोक परमेश्वर त्यांच्यावरून आम्ही शैतानचा प्रभाव आम्ही काढतो येशू ख्रिस्ताच्या नावातून. धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद करतो परमेश्वर. आम्ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. आमेन आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना दुसरं बिंदू वाचतोय. मी प्रार्थना करत असो आपल्या चर्चच्या प्रत्येक बांधवांसाठी आम्ही प्रार्थना करत असो. मी वचन वाचतोय फिलिप्स पत्र 9 आणि 11 वचन सांगता असा आणि मी ही प्रार्थना करत की तुमचा प्रेम ज्ञान आणि सगळ्या तऱ्हेच्या विवेकबुद्धीत आणि अधिकाधिक वाढतली या ताकद की तुमच्या उत्तम गोष्टींका प्रिय जनांना आणि ख्रिस्ताच्या दिवसात ताकद सत्तेत रवा आणि ठोकर खावा नकास आणि या सत्यनिष्ठेच्या फलांपासून जी येशू ख्रिस्ताद्वारे होता असा परिपूर्ण होत जावा ज्यामुळे परमेश्वराची महिमा आणि स्तुती हो रवा होई. प्रेज द लॉर्ड. कलेस्कर पत्र 1 अध्याय 9 आणि 10 वचन सांगता असा म्हणूनच जेव्हा ज्या दिवशी तुम्ही या ऐकला तेव्हापासून तुम्ही सगळ्या आत्मिक ज्ञान आणि समृद्धी वांगडा समज बुद्धी वांगडा परमेश्वराच्या इच्छेच्या ज्ञानात परिपूर्ण होण्यासाठी प्रार्थना करणं आणि विनंती करणं सुद्धा सोडत नाही. मग तुमचे मार्ग परमेश्वरात योग्य असतात आणि तो प्रत्येक मार्गाने आनंदी होतो. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी केल्या असतील चांगल्या गोष्टी घडवतलो आणि तुम्ही देवाच्या परमेश्वराची ओळख वाढवतालास. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या महिमाच्या सामर्थ्याच्या नुसार सगळ्या तऱ्हेच्या सामर्थ्यान बलवंत होत जावा. प्रेज द लॉर्ड. अशा तऱ्हेने की आनंदाय वांगडा हर तऱ्हे धीरज आणि सहनशीलतेने दाखवू शकतात आणि पित्याचो धन्यवाद करीत राहा ज्यांना आमका या गोष्ट योग्य बनवल्या की ज्योतीत पवित्र लोकांच्या वांगडा विरासत मध्ये सहभागी व्हा. प्रेज द लॉर्ड. आम्ही सगळ्या भावांसाठी प्रार्थना करत असतो. भावांसाठी या वचनानुसार प्रार्थना करत असतो. प्रेज. आम्ही सगळ्या भावांसाठी या वचनाद्वारे आपण प्रार्थना करत असतो. घोषणा करा की जसा या जग आणि अंधकारातून अंधकारराज भरत जाता असा आमचा भाव बंधू आणि अधिक चमकतेले प्रकाशित होत जात असत. प्रेज द लॉर्ड. ते या जगाच्या दंग आणि रीतिरिवाजांच्या वर जगत असत आणि प्रत्येक जागेवर परमेश्वराचा सुगंध पसरत असा. हालेलुया. आपण प्रार्थना करूया आपल्या भावांसाठी प्रार्थना करूया. प्रत्येक येणाऱ्या चर्च मध्ये नवीन लोकांसाठी नवीन आत्म्यासाठी मी प्रार्थना करूया. री बोश शेंद्र ते परमेश्वराच्या ज्ञानात वाढत असत. री बोश शहांद्रला बौद्र बा री बोश जेकेंद्र मा शेंद्र बा मा री बोश जेके बोश शहांद्रला बाबा इरेके बोश जेंद्र मा ली बाबा उद्र बा ली बोश शिगरी बौद्र बा ली बोता री बौद्र मा शैतानाचा कोणताच अधिकार कोणताच प्रभाव आमच्या भाव बंधुवांवरती नाही पडतो येशू ख्रिस्ताच्या नावात. री बौद्र मांद्र बा ओ राज्य के बोश शहांद्रला बाबा उद्र ली बाबा रे बोश री बोश शेंद्र मा रे जेके बोश शहांद्र बा इरेके बोश जेके बोश शहांद्र ली बौद्र मांद्र बा ओ रे जेके बोश शहांद्र बा ओ रे के बोश जेली बौद्र मा आपले भाव बंधू री बौद्र परमेश्वर वचनाद्वारे चमकत असते येशू ख्रिस्ताच्या नावात.
riba baundra la baundra ribo zeke bo shandra ma raba babali bo ribo zeke bo shahra babali bo riba baundra ma rege bo zeke bo shahra babali bo zeke bo shari baundra baundra riba bo zeke bo shahala baundra ma rozo ko bo riba baundra bali baundra riba baundra baundra rege bo zendra o razeke bo shahandra riba baundra la babari ke bo riba baundra o razeke bo shahandra ma rege bo zeke bo shari baba bali ke bo riba baundra bali baundra babari baundra bali bo zeke bo ira baba bali ke bo zeke bo shahra bali baundra ira zeke bo shahandra raba baundra bali baundra rege bo zeke bo riba bali baundra babali baundra bali baundra bo riba baundra baundra rege bo zeke bo shahandra la baundra riba baundra ma razeke bo riba bali baundra riba zeke bo shari baundra bali baundra baundra ma rege bo zendra ba ira baba bali ke bo riba bali ke bo riba bali baundra la babari ke bo riba shiri baundra ma rozo ko shiri baba baundra ba riba baundra rege bo zendra bali baundra bali riba baundra bali bo shiri baundra ba baundra la baundra bali rege bo zendra ba और राज्य के बहुत शहादरा बली बोंद्रा बले बोंद्रा बा आपले भाऊ बंद रेगे बहुत परमेश्वर वचनाद्वारे सुरक्षित असलेले येशू ख्रिस्ताच्या नावाने री बोंद्रा बा लेके बहुत जेंद्रा बा ई रबा बोंद्रा बा और राज्य के बहुत शहादरा बली बोंद्रा बले बोंद्रा बा और राज्य के बहुत शहादरा ला बोंद्रा बली बहुत जेंद्रा बा के बहुत री बोंद्रा बले बोंद्रा बा मार रिजे के बहुत शाकरी बा बा ले बोंद्रा बा ली बोंद्रा ले बोंद्रा बा ले बोंद्रा बली बहुत जेंद्रा बा मार रोजो को शेकरी बोंद्रा बली बा बोंद्रा बा मार रोज बोंद्रा बली बा बोंद्रा ला बा रे के बहुत शाकरा बा ली बोंद्रा बा और राज्य के बहुत शहादरा बा मार रोजो को शेंद्रा बा ली बोंद्रा बा और राज्य के बहुत शहादरा बा ली बा बोंद्रा ला बा बोंद्रा री बा बोंद्रा बा से के बहुत शेंद्रा बा मा खोजे ई रबा बोंद्रा ई रगा लहा जोंद्रा री अला बहुत जेंद्रा बहुत शेकरी बोंद्रा बा ओ धन्यवाद परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर री बोंद्रा बा प्रत्येक बांधवांसाठी प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर प्रत्येक बांधव परमेश्वर वचनामध्ये वाढत असत ते चमकत असत येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू कोणतो शैतानी जो प्रभाव त्यांच्यावरती नाही होत असा येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर री बोंद्रा मा खांद्रा बोशे माला जेके शोंद्रा बा ई रबा बोंद्रा बा खा जोंद्रा बा ई लोंद्रा हा का बोंद्रा ई रबा का बाली बोंद्रा बा ओ रजे के बहुत शहादरा बा धन्यवाद परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर धन्यवाद परमेश्वर धन्यवाद हे प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड ही सुंदर वेळ असा आराधनेची प्रेज द लॉर्ड सर्व कायास माझ्या येशू माझं जीवन आणि माझा विश्व तूच असं तूच माझं सर्व कायास माझ्या येशू माझं जीवन आणि माझा विश्व तूच असं जगतय मी तुझ्यासाठी कारण तू असं माझं जीवन जगतय मी तुझ्यासाठी कारण तू असं माझं विश्व येशू 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 तूच माझं सर्व काय असं माझे येशू माझा जीवन आणि माझा विश्व तूच असं तूच माझं सर्व काय असं
माझ्या येशू माझा जीवन आणि माझा विश्व तूच असं जगताय मी तुझ्यासाठी कारण तू असं माझं जीवन जगताय मी तुझ्यासाठी कारण तू असं माझा विश्व येशू 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 हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा वास्तविकतेच्या संग्रहाची. आज दिनांक 28 फेब्रुवारी 2021. आजचा विषय असा ख्रिस्त तुमच्यात असा. सुरुवातीचा वचन घेतला असा गलतीकरांस पत्र 1 अध्याय 15 आणि 16 वचन. तरी ज्या देवान माका माझ्या मातेच्या उदरातना जन्मापासना येगळा केल्या व आपल्या कृपेन बोलावल्या तेका आपल्या पुत्राक माझ्या ठाई प्रगट करना बरा वाटला. प्रेषित पौल आपल्या सुरुवातीच्या शास्त्रवचनात साक्ष देता की देव त्याच्या पुत्राक येशू ख्रिस्ताक स्वतःमध्ये प्रगट करण्यामध्ये आनंदी होता. या फक्त प्रेषित पौलासाठी नाही होता, या प्रत्येक ख्रिस्तीचा पाचारण असा. ख्रिस्त तुमच्या दररोजच्या चालीमध्ये प्रकट नाही तर व्यक्त होणार या ख्रिस्तीत्वाचो सार असा. बायबल सांगता या रहस्याचा गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय असा या आपल्या पवित्र जनांका कळवना देवाक बरा वाटला. गौरवाची आशा जो ख्रिस्त तुमच्यात असा तो ता रहस्य असा. कलसेकरांस पत्र 1 अध्याय 26 आणि 27 वचन. तुम्ही स्वतःमध्ये ख्रिस्त बघू शकतास काय? त्याचा जीवन तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे प्रकट झालेला तुम्ही बघू शकतास काय? जर ख्रिस्त तुमच्यामध्ये प्रकट झालेलो असा मग अपयश नाहीतर अशक्तपणासाठी कोणतीच जागा नसतली. तुमच्या शरीरात आजारासाठी जागा नसतली. तुम्ही नेहमी विजयी असतालास. यासाठीची आशा म्हणजे ख्रिस्त तुमच्यामध्ये असा. तुमका एखाद्या जीवघेण्या आजाराचा निदान झालेला असात जर तुम्ही ख्रिस्त तुमच्यात असा यावर मनन करू शकतास तर मग तो या दुर्बलतेचो अंत असतलो. बायबल म्हणता पण ख्रिस्त तुमच्यात असा तर शरीर जरी पापामुळे मेलेला असा तरी आत्मो नीतिमत्वामुळे जिवंत असा. रोमकरांस पत्र 8 अध्याय 10 वचन. गाठ किती मोठी असा यांना फरक नाही पडणार. ख्रिस्त तुमच्यामध्ये त्याका नष्ट होऊक लावी. पेत्र त्या भागामधना बंधुजनांका भेट देत चालत होतो. मग तो एनेयासाक भेटलो ज्याका अर्धांगवायू झालो होतो. बिछाण्यावर 8 वर्ष तो झोपान होतो. त्या परिस्थितीमध्ये त्यांना सुवार्ता स्वीकारल्या. पेत्र त्याका एवढाच म्हणालो, एनेयास ख्रिस्त तुका बरो करता. प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 34 वचन. जर तुम्ही तुमच्या शरीरात आजार नाहीतर अशक्तपणाची लक्षणा अनुभवत असास ख्रिस्त तुमका बरो करता
तुमच्या आतमध्ये वास्तव करणाऱ्या ख्रिस्ताची जाणीव बाळगा. तो तुमची ताकद असा. मनान जर चाला शकत नव्हतास तर उठा आणि चालाक लागा. त्याच्यामध्ये आणि त्याच्याद्वारे तुम्ही सगळा काय करू शकतास. तुम्ही सदा सर्व काळासाठी विजयी असास. तो तुमची मुक्ती, तुमचा ज्ञान आणि तुमचा नीतिमत्व असा. देव आशीर्वादित असान दे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. तुम्ही माझ्या मागणं प्रार्थना करू शकतास. ख्रिस्त माझा जीवन आणि माझा सर्वस्व असा. त्याच्यामध्ये मी जगतय, वावरतय आणि माझं अस्तित्व त्याच्यामध्ये असा. त्याच्यामध्ये मी सदा सर्व काळासाठी विजयी असय. मी एक महाविजेतो असय. ख्रिस्त माझी मुक्ती, माझा ज्ञान, माझा नीतिमत्व आणि माझा समर्थन असा. त्याचा नाव सदा सर्व काळासाठी धन्य असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड। मेरा नाम है राज। मैं जौनपुर जिले उत्तर प्रदेश का रहने वाला हूँ। मेरी यह गवाही है कि मेरी 2 साल की बेटी है जो उसको बचपन से आंखों से पानी गिर रहा था। ऑनलाइन चर्च देखते इसकी आंखों से पानी बहना बंद गया। वो बिल्कुल ठीक है। इसलिए मैं परमेश्वर और पास्टर सर का धन्यवाद देता हूँ। थैंक यू सर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. आत्म्यान भरून सामर्थ दिलं, आत्म्यान भरून सामर्थ दिलं. वचनाक देऊन प्रकाश दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. येशू तू माझी बुद्धी असा, तूच माझो स्वर्ग असा. माझ्याशी तू किती प्रेम केलं,
तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझेच धन्यवाद करते, तुझ्या बद्दल विचार करते. तुझेच धन्यवाद करते, तुझ्या बद्दल विचार करते. प्रत्येक क्षणी दिलं, तू काय नाही घेतलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. कोण दुसरं गेलो असतो, प्राण देऊन गेलो असतो. कोण दुसरं गेलो असतो, प्राण देऊन गेलो असतो. तू तर आपला सर्व काय दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. आत्म्यानं भरून सामर्थ्य दिलं, आत्म्यानं भरून सामर्थ्य दिलं. वचनात देऊन प्रकाश दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचं स्वागत असा आमच्या रविवारच्या सभेत. तर आपण धन्यवाद द्या परमेश्वराक. आपल्या हातांका उठवूया आणि आपण धन्यवाद द्या परमेश्वराक, धन्यवाद द्या परमेश्वराक, धन्यवाद द्या परमेश्वराक, धन्यवाद देतो परमेश्वरा तुमच्या अनुग्रहासाठी, तुमच्या दयेसाठी, या वेळेसाठी धन्यवाद देतो प्रभू. जो तुम्ही आमका दिला असस. आम्ही सांगतो प्रभू, आमच्याकडे ऐकणारे कान असत, बघणारे डोळे असत आणि समजणारे हृदय असं प्रभू. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो प्रभू. आणि प्रार्थने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो प्रभू, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत असा तुमचा. गेल्या वेळेक आपण शिकलेलो, आपण गेल्या वेळेक शिकाक सुरू केलेलो की अनुग्रहात जगण्याच्या विषयात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या खूप इम्पॉर्टंट असा. तर उद्धार जगात सगळ्यात मोठी गोष्ट असा ज्याच्यासाठी तुम्ही परमेश्वराचो कधी पण धन्यवाद देऊ शकतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप जणांका माहीतच नाही की येशू ख्रिस्ताक ग्रहण करणं किती मोठा आशिष असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी खूप दुसऱ्या लोकांना बघलंय तेव्हा मी परमेश्वराचा धन्यवाद देतोय की प्रश्नांमध्ये मी फसान नाही राहा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मी येशू ख्रिस्ताक आपल्या प्रभूच्या रूपात ग्रहण केलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज पण असे खूप लोक असत जे येशूच्या सत्याक जाणूक बघतात पण त्यांका तो अनुग्रह नाही भेटलेलो की ते आपल्या येशू ख्रिस्ताक आपल्या जीवनात प्रभूच्या रूपात ग्रहण करतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
आणि ह्याच कारण असा की आपल्या जीवनात प्रत्येक दिवशी आपल्या उद्धारासाठी परमेश्वराचो धन्यवाद देवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर जग भीतीत जगता तर असाच जगता थंय म्हाका आणि तुमका आशा असा आपण भविष्यात आशेन भरलेल्या नजरेन बघतो. हालेलुया. जगाकडे भविष्यासाठी काय आशा नाही असा, कारण ते कायम मीडियातून आणि बाकीच्या जगातून त्या ऐकतो जा त्यांच्या आशेक संपवता असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण थँक गॉड आमका एका चर्चमध्ये असो आणि फक्त चर्चमध्ये नाही तर जय आमका सत्य समजता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थंय आपण असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मोठी चर्च बंद पडलेले असत. हालेलुया. कदाचित त्यांचो कधी उद्धार नाही झालेलो. हालेलुया. कदाचित त्यांका येशू ख्रिस्ताच्या सत्याक कधी समजलेलाच नव्हता. हालेलुया. आणि ह्याच कारण असा की आमच्याकडे परमेश्वराचा धन्यवाद देवसाठी खूप काय असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ह्यो तुमचा विश्वास असा की तुम्ही चर्चमध्ये जातास तर आपल्या विश्वासासाठी धन्यवाद द्यावा. तर आपल्या विश्वासासाठी धन्यवाद द्यावा की तुम्ही खराच विश्वास करतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या आपल्याक जाणणं खूप गरजेचा असा, कारण जग कधी नाही सांगूचा की आपल्या आत काय चांगला असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर जो विश्वास तुम्ही परमेश्वरावरती केलास त्याच्यासाठी परमेश्वराचो धन्यवाद द्यावा. हालेलुया. कारण या स्थितीत खूप जण भियान बसले असत. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यो सगळं परमेश्वराचो अनुग्रह की परमेश्वरान आपल्या दयेत ही संधी दिल्यान की आम्ही त्याच्यावरती विश्वास करू. हालेलुया. बायबल सांगता की जर परमेश्वर नाही इच्छिता तर खयचो पण माणूस परमेश्वरावर विश्वास नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर विचार करून बघा परमेश्वरान पहिल्यापासूनच किती केला नसा, आणि जसा तुम्ही या गोष्टींचा विचार करत जातालाच तुमचं अनुग्रह वाढत जातलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ध्यानात ठेवा अनुग्रह फक्त येशू ख्रिस्ताद्वारे येता. प्रेज द लॉर्ड. आपण गेल्या वेळेस शिकलेलो नियम मोशेद्वारे इलो आणि अनुग्रह आणि सत्य येशू ख्रिस्ताद्वारे इला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही अनुग्रहाची संतान असाच तर आपल्या हातांका उठवून बोला मी अनुग्रहाची संतान असे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा अनुग्रह माझ्या जीवनात काम करता. बोला परमेश्वराचा अनुग्रह माझ्या जीवनात काम करता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या खूप इम्पॉर्टंट असा. तर चला आपण एक वचन बघूया. 2 पेत्र अध्याय 3 वचन 18. हालेलुया. तर लिहिलं असा आमचो प्रभू आणि उद्धारकर्ता येशू ख्रिस्ताच्या अनुग्रह आणि ओळखीत वाढत जावा. हालेलुया. त्याची महिमा आता पण होता आणि युगानुयुग होत राहते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर पहिल्या वेळेस आपण शिकलेलो की आपण येशू ख्रिस्ताच्या परिपूर्णतेतून अनुग्रहावर अनुग्रह ग्रहण केलं. आपण शिकलेलो पॅरोमा. हालेलुया. एक ताशीप होता त्याच्यात प्रवासात जाका व्हाया होता ता सगळा भरलेला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ह्या ता सत्य असा ज्याच्याद्वारे तुमका तुमच्या जीवनात महान बनवचा असा. प्रेज द लॉर्ड. कोणाक तुमका सांगू नको देव की तुमच्या काय चांगला नाही असा. हालेलुया. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा प्रार्थनेचो अर्थ धर्माच्या हिशोबाने नाही की एक कमजोर माणूस शक्तिशाली माणसाकडे प्रार्थना करता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर गरजेचा असा की तुम्ही प्रार्थनेच्या विषयात ही गोष्ट समजा. हालेलुया. नाही, प्रार्थना कमजोर माणसांना नाही करणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रार्थना ते लोक करतात ज्यांच्या आत आशा असा. प्रार्थना ते लोक करतात जे इमानदार असत. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना ते लोक करतात ज्यांका माहिता वर एक परमेश्वर असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्याच्याशी ते बोला शकतात. प्रेज द लॉर्ड. तर प्रार्थना कमजोरांचा हत्यार नाही असा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना कमजोरांसाठी नाही असा. प्रार्थना त्यांच्यासाठी असा जे आशा करतात. प्रार्थना त्यांच्यासाठी असा जे परमेश्वरावरती विश्वास करतात. खूप इम्पॉर्टंट असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या गरजेचा हा की तुमका हे गोष्टी माहित होय. प्रेज द लॉर्ड. की जेव्हा तुम्ही प्रार्थना करतास तुम्ही स्वतः कमजोर समजान प्रार्थना नको करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना ह्याच्यासाठी करतो की आमका आशा असा की आम्ही प्रार्थना करतलो तर परमेश्वर आमच्या प्रार्थनेच्या हिशोबान आमच्या जगात बदलतलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही प्रार्थना करतो. जग तुमका सांगू शकतं की अरे तुम्ही कमजोर असाच म्हणून तुम्ही प्रार्थना करतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाही, आम्ही कमजोर नाही असो. आम्ही ह्याच्यासाठी प्रार्थना नाही करणं. हालेलुया. आमका आशा असा की आम्ही परमेश्वरावर विश्वास करतो. हालेलुया. आम्ही इमानदार असो. परमेश्वरान आमका प्रार्थना करू सांगला नसा आणि आम्ही त्याचा ऐकतो. आम्ही परमेश्वराचा ऐकतो. हालेलुया, हालेलुया. जेव्हा हे गोष्टी तुमका माहित असतले तेव्हा तुमचा प्रार्थना जीवन महिमामय असताला. हालेलुया. तुम्ही कायम प्रार्थना करू बघतालास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आपण गेल्या वेळेस शिकलेलो आपण अनुग्रह ग्रहण केलो. हालेलुया. आणि आपले हात उठवूक शिका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही जाणूक इच्छितास तुम्ही आत्मिकतेत खयपर्यंत पोहोचलास तर बघा की तुमचे हात किती लवकर उठतात आणि किती वेळा उठतात. हालेलुया.
ह्या तुम्ही स्वतः चेक करू शकता. जेव्हा वचन तुमच्या आत पूर्णपणे काम करू सुरू करता तेव्हा तुमचे हात प्रत्येक गोष्टीत उठतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही कसं स्वतः चेक करू शकतास की तुम्ही आत्मिकतेत खयच्या स्तरात पोहोचलास आणि ता खैसून समजताला तुमच्या हातांका उठवण्यान. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर अनुग्रह आपण ग्रहण केलं. हालेलुया. पण तो अनुग्रह तुम्ही ग्रहण केलास तो कदाचित पुरेसो नाही असा त्या सगळ्या कामांका करूसाठी जो तुम्ही करूक बघतास. आणि एक दुसरी गोष्ट असा जी आपण आज बघतलो, जी आपण बायबलमध्ये बघलो, पण आमचो प्रभू आणि उद्धारकर्ता येशू ख्रिस्ताच्या अनुग्रह आणि ओळखीत वाढत जावा. हालेलुया. तर जेव्हा तुम्ही अनुग्रह ग्रहण केलास तर तुमका त्या अनुग्रहासोबत थांबान नाही राहायचा असा. तुमका तुमच्या जीवनात अनुग्रह वाढवचा पण असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अनुग्रहाचे स्तर असत. काही लोक असत जे अनुग्रहाच्या खूप वाढलेल्या स्तरात काम करतात आणि काही लोक असत जे अनुग्रहाच्या त्या स्तरात येणं बाकी असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्याच कारण असा की त्यांनी सांगल्यान की आमचो प्रभू आणि उद्धारकर्ता येशू ख्रिस्ताच्या अनुग्रहात आणि ओळखीत वाढत जावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जा तुम्ही करू शकतास त्या अनुग्रहाचो परिणाम असा जो तुम्ही ग्रहण केलास. प्रेज द लॉर्ड. तर तुमका मोठी कामा करूची असत तर तुमका मोठो अनुग्रह होयो असा. जर तुम्ही आजपेक्षा जास्त परिणामांका आणूक इच्छितास तर तुमका जाणूचा लागतला की तुम्ही जीवनात तुमच्या अनुग्रहात वाढवचा असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हय लिवला असा अनुग्रहात वाढत जावा. हय आपण ह्या नाही बघलो की परमेश्वर अनुग्रहात वाढवत जातलो. आपण ह्या नाही बघलो की परमेश्वर आपल्या अनुग्रहात वाढवत जातलो. नाही, गेल्या वेळेस आपण शिकलेलो तर अनुग्रह वाढवणं माझी आणि तुमची जबाबदारी असा. प्रेज द लॉर्ड. तर नवीन प्रार्थना नको बनव की ओ प्रभू अनुग्रह वाढवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर बायबल काय शिकवता? अनुग्रहात वाढत जावा. हालेलुया. म्हणजे जो अनुग्रह तुम्ही ग्रहण केलास तो चांगलो असा, पण तो कदाचित पुरेसो नाही त्या परिणामांका आणूसाठी जे तुम्ही इच्छितास. हालेलुया. आणि त्यांनी सांगले की आपलो प्रभू आणि उद्धारकर्ता येशू ख्रिस्ताच्या अनुग्रहात आणि ओळखीत वाढत जावा. तो काय सांगता? जर तुमका अनुग्रहात वाढवचा असला तर येशू ख्रिस्ताक जाणूचा लागतला. प्रेज द लॉर्ड. तर ध्यानात ठेवा अनुग्रह फक्त येशू ख्रिस्ताद्वारे इलो असा. प्रेज द लॉर्ड. तर कधी सांगू नको की माझ्याकडे बायबल वाचूक टाइम नाही असा. कधी नको सांगू की माझ्याकडे त्या करूसाठी टाइम नाही असा जा परमेश्वरान मका करूसाठी सांगल्या नसा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वतः फसवतास. तुम्ही ज्या स्तरात पोचलास तो अनुग्रहाचो परिणाम असा. हालेलुया. तुम्ही ज्या स्तरात पोचला असास तो अनुग्रहाचो परिणाम असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण एक वचन बघूया. 1 पेत्र अध्याय 1 वचन 2. आणि परमेश्वर पित्याच्या भविष्यज्ञानाच्या अनुसार आत्म्याच्या पवित्र करण्याच्या द्वारे आज्ञा मानूक आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या शिंपडूसाठी निवडले गेलेले असत तुमच्यात अनुग्रह आणि शांती कायम वाढत राहू दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे अनुग्रह वाढवला जाऊ शकता. हालेलुया. तुम्ही तुमच्या आत सामर्थ्याक नाही वाढवू शकणार. तुम्ही तुमच्या आत अभिषेकाक नाही वाढवू शकणार, पण अनुग्रह वाढवू शकतास. कारण खूप वेळा लोकांना माहित नाही की वाढवचा काय असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूना सामर्थ्याक वाढवना ना अभिषेकाक वाढवता. कारण जेवढी सामर्थ्य तुमका होयवा, जेवढा अभिषेक तुमका होयो असा तो ऑलरेडी तुमच्या आत असा. कोणाद्वारे? पवित्र आत्म्याद्वारे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराक माहित आहे की काय वाढवचा असा अनुग्रह. हालेलुया. जर तुम्ही इच्छितास की तुमच्या सेलमध्ये डॉक्टर, इंजिनियर येऊ होय तर त्याच्यासाठी एक वेगळो अनुग्रह होय असा. जर तुम्ही इच्छितास की शिकलेले लोक तुमचा ऐकाक होय तर त्याच्यासाठी वेगळो अनुग्रह होय असा. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याच कारण असा की त्यांनी सांगल्यान अनुग्रहात वाढत जावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 पेत्र अध्याय 1 वचन 2. परमेश्वर आणि आमचो प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीद्वारे अनुग्रह आणि शांती तुमच्यात अधिकतेन वाढत जाऊ दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे अनुग्रह कसो वाढतो? येशू ख्रिस्ताच्या ओळखीद्वारे. हालेलुया. सरळ सरळ लिहिलं असं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. खूप लोक सांगतात पास्टर माझ्या घराच्या शांतीसाठी प्रार्थना करा. जर ते येशू ख्रिस्ताक जाणतील तर शांती आपोआप येतली. हालेलुया. काही गोष्टींसाठी प्रार्थना करूची गरज नाही असा. जोपर्यंत तुम्ही नाही जाणणार की येशू ख्रिस्त कोण हा तुम्ही शांत नाही राहू शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कितीपर्यंत प्रार्थना करा घरात शांती नाही येऊची. कारण येशू ख्रिस्तान सांगल्यान जग तुमका शांती नाही देऊ शकणार, मी फक्त तुमका शांती देऊ शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी सांगल्यान जगात तुमका क्लेश होता पण माझ्यात तुमका शांती मिळता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर अनुग्रह कोणाकडे असा? येशू ख्रिस्ताकडे. शांती कोणाकडे असा? येशू ख्रिस्ताकडे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि कोणाकडे नाही असा? हालेलुया. आणि ती कोणाकडे नाही असा? प्रेज द लॉर्ड. आणि ह्याच कारण असा की तुमका आपला मन बनवचा असा येशू ख्रिस्ताक अजून जाणूचा असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर अजून एक गोष्ट शिकलो अनुग्रहात वाढणं. तर पहिलं पॉईंट काय असा? अनुग्रहात वाढत जावा. पहिलं पॉईंट आपण शिकलो. तर दुसरं पॉईंट असा अनुग्रह एक वरदान असा. हालेलुया. अनुग्रह एक उपहार असा, एक गिफ्ट असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुमच्याकडे भारतातली उपहाराची गिफ्ट देऊची समज असली, जसा लग्न देताना ते म्हणतं
त्यांच्या ऐपतीनुसार देवा. हालेलुया. ही समज भारतात असा. प्रेज द लॉर्ड. या कशाक आपण बघतो, कारण ही समज तुमच्याकडे हा तर तुमका उपहार नाही समजा, तुमका गिफ्ट नाही समजायचा, तर गिफ्ट बद्दल तुमका नाही समजायचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गिफ्ट तुम्ही समोरच्याकडे बघून नाही देणार, गिफ्ट तुम्ही आपल्या हिशोबाने देतास. हालेलुया. गिफ्टचो ह्योच नियम असा, पण आपल्याक नाही शिकवला गेलेला असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गिफ्ट सांगता की तुम्ही स्वतःचो किती सन्मान करतास आणि गिफ्ट सांगता की तुम्ही समोरच्याचो किती सन्मान करतास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्यो गिफ्टचो आत्मिक नियम असा. प्रेज द लॉर्ड. गिफ्ट कधीच समोरच्याची ऐपत बघून नाही दिला जाणार. प्रेज द लॉर्ड. पण गिफ्ट देऊची योग्य पद्धत असा, तुम्ही स्वतः बघतास की परमेश्वरान तुमका किती आशिष दिला असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जे का तुम्ही गिफ्ट देतास तो तुमच्यासाठी किती मूल्यवान असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही समज खूप इम्पॉर्टंट असा. हालेलुया. तर आपण एक वचन बघूया आता. रोमकांसपत्र अध्याय 5 वचन 17. कारण जेव्हा एका माणसाच्या अपराधाच्या कारणान मृत्यून ते एकाच्या द्वारे राज्य केल्यान, तर लोक अनुग्रह आणि सत्यनिष्ठा रूपी वरदान म्हणजे ते काय लिहिलं असं, गिफ्ट सत्यनिष्ठ रूपी वरदान अधिक ते मिळवतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण बघलो सत्यनिष्ठा काय असा, एक उपहार असा, गिफ्ट असा. अनुग्रह एक उपहार असा, एक गिफ्ट असा, ज्याच्याबद्दल आपण शिकलो. आता हे उपहार किती मोठो हा ह्यो त्या गोष्टीवर निर्भर करतलो ज्याची मी तुमका समज दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा परमेश्वरान म्हाका आणि तुमका उपहार देवचो विचार केल्यान, गिफ्ट देवचो विचार केल्यान, आपल्या हिशोबान की मी किती मोठो असे. हालेलुया. आणि आपण त्यासाठी किती मूल्यवान होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आमका काय दिल्यान, मोठो अनुग्रह. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमका समजायचा लागताला परमेश्वराच्या डोक्यात गिफ्ट काय असता. हालेलुया. तर जेव्हा परमेश्वर गिफ्ट देता तेव्हा कसो देता, आपल्या हिशोबान. हालेलुया. विचार करा, परमेश्वराच्या डोक्यात आपल्यासाठी कोणाक तरी मराक पाठवले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याच्या डोक्यात कोण इलो, त्याचो एकुलतो एक पुत्र. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्यांनी खायच्या बैलाक बकरी आपल्यासाठी मराक नाही पाठवले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. का? कारण जा परमेश्वर गिफ्ट देता त्या आपल्या हिशोबान देता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी आमच्यावरती खूप प्रेम केले. बायबल सांगता परमेश्वरान जगावर असा प्रेम केल्यान की त्यांना आपलो एकुलतो एक पुत्र दिल्यान. हालेलुया. म्हणजे जेव्हा परमेश्वराक देवचा होता तेव्हा परमेश्वरान आपलो बेस्ट दिल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी आपला सगळा काय दिल्यान. ह्या अनुग्रहाक तुमका समजना गरजेचा असा. देणारो परमेश्वर हा म्हणून त्यांना ह्या अनुग्रहाद्वारे आपल्याक सगळा काय दिल्यान असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असा कायच नाही ज्याचो आता आपल्याकडे कमी असा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही ह्या समजतला तुमचा व्यवसाय सेल वेगान वाढतलो, तुमच्याकडे पार्टनरशिपसाठी जास्त पैसे असतलो. प्रेज द लॉर्ड. सगळा काय बदलतला. तर नको होक देव की जा परमेश्वरान तुमका दिला असा तेका जाणलास आणि आपल्या मनान करतास. प्रेज द लॉर्ड. तर असा नको होक देव जा परमेश्वरान तुमका दिला नसा तेका तुम्ही जाणलास आणि तुम्ही आपल्या मनान करतास. प्रेज द लॉर्ड. जसा लोकांसोबत होता. प्रेज द लॉर्ड. त्यांका हे अनुग्रह समजायचा नाही असा. प्रेज द लॉर्ड. तुमका प्रार्थनेत पण अनुग्रह होयो असा. प्रेज द लॉर्ड. तुमका तुमच्या डोक्यात ही चेतना रावाक होई की तुम्ही अनुग्रहाची संतान असास. तुमच्यावर महान अनुग्रह झालेलो असा. हालेलुया. तुम्ही अनुग्रहान भरलेले असास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण एक वचन बघूया. रोमकांसपत्र अध्याय 4 वचन 4. काम करण्याची मजदुरी देणं अनुग्रह नाया पण हक्क समजला जाता. तर हे तिसरं पॉइंट येता है की अनुग्रह एक उपहार असा, तो तुम्ही मेहनतीन नाही मिळवनास. अनुग्रह तुम्ही कठीण परिश्रम करून नाही मिळवनास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुग्रह तुम्ही फक्त ग्रहण करतास. हालेलुया. एका वरदानाप्रमाणे, एका गिफ्ट प्रमाणे. अनुग्रहासाठी तुमका मेहनत करूची गरज नाही असा. तो सांगता की काम करण्याची मजदुरी देणं अनुग्रह नाही असा पण हक्क समजला जाता. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन आपण बघूया. रोमकांसपत्र अध्याय 11 वचन 16. रोमकांसपत्र अध्याय 11 वचन 16. जर ह्या अनुग्रहान झाला तर मग कर्मांनी नाही तर अनुग्रह मग अनुग्रह नाही राहू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर ह्या अनुग्रहान झाला असा तुम्ही खूप मेहनत नाही केलास की येशू ख्रिस्त मरा गेलो. हालेलुया. आपल्यावर अनुग्रह झालो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर नको विचार करू की तुम्ही खूप मेहनत करतलास आणि पुढे जातलास. हालेलुया. अनुग्रहाशिवाय मेहनत बेकार असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर नको विचार करू की मी कधी चांगली कर्म केलंय म्हणून अनुग्रह भेटलो, कारण लोकांका कर्माशिवाय आणि धर्माशिवाय काय समजणार नाही असा. हालेलुया. ना धर्म वाचवतलो ना कर्म वाचवतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन्ही पण बेकार असत, कारण धर्मात परमेश्वर नाही असा. प्रेज द लॉर्ड. गरजेचा काय असा? अनुग्रह. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसरं पॉइंट काय असा की अनुग्रहाक तुम्ही कामांनी नाही मिळवलास. हालेलुया. अनुग्रहाक तुम्ही कर्मांनी नाही मिळवू शकनास. प्रेज द लॉर्ड. अनुग्रह खैसून येता? येशू ख्रिस्ताद्वारे. प्रेज द लॉर्ड. तर खूप वेळा लोक विचारतात माका सेल लीडर बनवला गेला, मी खयची चांगली कामं केलेली आहे. हालेलुया. अनुग्रहान तुम्ही सेल लीडर असास. प्रेज द लॉर्ड. ह्या तुमच्या कामांनी नाही असा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सेल लीडर कसे असास?
अनुग्रहान आसास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लीडर तुम्ही खैसून बनतास? अनुग्रहान. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तिने काय सांगले? मी अनुग्रहान काय बनले? परमेश्वराचो सेवक, परमेश्वराचो सेवक. हालेलुया. तर अनुग्रह तुम्ही कर्मांनी नाही मिळू शकणार, ह्या तुमका लक्षात ठेवचा असा. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा तुमका अनुग्रह मिळता तुम्ही जास्त मेहनत करतास. प्रेज द लॉर्ड. चला आपण वचन बघूया. पहिला कोरिन्थीकरास पत्र अध्याय 15 वचन 10. पण मी जो काय असे परमेश्वराच्या अनुग्रहान असे. हालेलुया. त्याचो अनुग्रह जो माझ्यावरती झालो तो व्यर्थ नाही झालो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर अनुग्रह जो माझ्यावरती झालो तो व्यर्थ नाही झालो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर अनुग्रह तुम्ही मेहनतीने नाही मिळू शकणार, पण अनुग्रह मिळाल्यानंतर तुम्ही जास्त मेहनत करतास. हालेलुया. तर जेव्हा तुमच्यावर अनुग्रह होता तुम्ही आळशी नाही बनलास, तुम्ही जास्त मेहनत करतास. हालेलुया. तुम्ही जास्त मेहनती होतास. या अशा प्रकारे तुमच्याकडे जेव्हा नोट छापूची मशीन येतात तेव्हा तुम्ही झोपणास नाही, छापीत राहतास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा तुमच्याकडे अनुग्रह असता तेव्हा तुम्ही जास्त मेहनत करतास, कारण आता तुमका माहित की आता मेहनतीचो परिणाम येतलो असा. याच ते सांगल्यान की मी जो काय असे परमेश्वराच्या अनुग्रहान असे, त्याचो अनुग्रह जो माझ्यावरती झालो असा तो व्यर्थ नाही झालो असा. हालेलुया. आणि त्यांनी सांगल्यान पण मी त्यांच्यापेक्षा परिश्रम केले. हालेलुया. तो माणूस बोलता जो चर्चला त्रास देत होतो. हालेलुया. ज्यांनी येशू ख्रिस्ताक कधी लाईव्ह नाही बघलेले. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचे 11 चेले होते आणि त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान ह्या माणसाकडे होता. तर त्यांनी सांगल्यान की जा का मी असय तर परमेश्वराच्या अनुग्रहान असे. हालेलुया. तर त्यांनी सांगल्यान कर्मान जर असतात तर सगळ्यात आधी मी होतोय जो नरकात जाते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण मी होतोय जो चर्चला त्रास देत होते, त्यांका जेलमध्ये टाकी होते, त्यांका मारी होते. हालेलुया. पण परमेश्वरान माझ्यावरती अनुग्रह केले. तर नको विचार करू की तुम्ही वाईट असाल आणि परमेश्वर तुमका मोठ्या कामासाठी नाही निवडू शकणार. हालेलुया. तर कशान असा? अनुग्रहान. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर त्यांका माहित होता की परमेश्वरान त्यांका अनुग्रह कशाक दिला नसा की ते अजून मोठ्या परिणामांका आणतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ते का माहित होता की मोठ्या परिणामांका खैसून येतले? मेहनती. फक्त मेहनती नाही, आता जी मेहनत करीत होते ते का अनुग्रहासोबत. हालेलुया. तर आता मेहनत जी करीत होती अनुग्रहासोबत करत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुमका सांगितलं जाता 100 रेफरसाठी पार्टनरशिप करा तेव्हा तुमका काय आठवता? तुमचा बँक अकाउंट आठवता काय तुमच्यावर झालेलो अनुग्रह आठवता? हालेलुया. खूप इम्पॉर्टंट असा ह्यास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या प्रॅक्टिकल असा जी तुम्ही अनुग्रहासाठी वापरूक शिका. हालेलुया. ह्या प्रॅक्टिकल असा की तुम्ही अनुग्रह वापरूक शिका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा तुमच्यावरती अनुग्रह होता तेव्हा तुम्ही म्हणतास वाव आता मी जास्त कामा करतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलो मी 10 रॅप्सोडी वाटत होते, आता मी 100 वाटतले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहिलो मी अर्धा तास प्रार्थना करत होते, आता मी 2 तास प्रार्थना करतले. हालेलुया. मी काय करतले? जास्त मेहनत, कारण ह्या मेहनतीचे परिणाम येतले असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे त्याच्यातच ह्या व्यर्थ नाही झाला, पण मी त्या सगळ्यांपेक्षा जास्त परिश्रम पण केलंय, तरी पण ह्या माझ्याकडून नाही झाला तर परमेश्वराच्या अनुग्रहान जो माझ्यावर होतो. हालेलुया. तो सांगता मेहनत पण ह्याच्यासाठी करू शकलोय कारण परमेश्वर होतो जो माका उत्साहित करी होतो. हालेलुया. तर एक ख्रिस्ती आळशी नाही असू शकणार. एक ख्रिस्ती खूप परिश्रमी व्यक्ती असा. तर जेव्हा जग त्रासात असा कसा मी आणि तुम्ही बसाक शकतो आणि विचार करू शकतो नाही माका माझ्या जीवनात काम असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर अनुग्रह झालेलो पण त्याच्यासोबत काय करूची असं लागतली? मेहनत. हालेलुया. तर अनुग्रह झालेलो असा पण त्याच्यासोबत मेहनत करूची लागतली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा अनुग्रह तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही काय करता? जास्त मेहनत. हालेलुया. तुम्ही अनुग्रह बेकार नाही करणार, कारण परमेश्वर अनुग्रह कशाक दिला नसा? राज्य करूसाठी. हालेलुया. कारण परमेश्वर अनुग्रह कशासाठी दिला नसा? राज्य करूसाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघूया रोमकास पत्र अध्याय 5 वचन 17. कारण जेव्हा एका माणसाच्या अपराधामुळे मृत्यून ते एकाद्वारे राज्य केल्यान तर जे लोक अनुग्रह आणि सत्यनिष्ठाचं वरदान अधिकतेने ग्रहण करतं ते एका माणसाच्या अर्थात येशू ख्रिस्ताच्या द्वारे अवश्य राज्य करतले. हालेलुया. अवश्य लक्षात ठेव, हे शब्द गेल्या वेळी आपण यूज केलेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर अनुग्रह तुमका कशासाठी दिलं गेलो असा? राज्य करूसाठी. हालेलुया. तर अनुग्रहासोबत हरान नको येऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही अनुग्रहात जगणं शिकतास. हालेलुया. अनुग्रह वापरूक शिकतास. तुम्ही अनुग्रह वापरूक शिकतास. प्रेज द लॉर्ड. तर ह्या तुमका तुमच्या बँक अकाउंट नाही असा, ह्या कसा असा? परमेश्वराच्या द्वारे. हालेलुया. तुम्ही पैशाक स्वतः कंट्रोल करूक नाही देणार. हालेलुया. तुम्ही पैशाक स्वतः कंट्रोल करूक बंद करतास. प्रेज द लॉर्ड. तर तुमका काय करूचा लागतला? ह्या अनुग्रहाचो अभ्यास करूचा लागतलो. प्रेज द लॉर्ड. खूप लोकांका समजणार नाही की जेव्हा पैसो येता तेव्हा काय करूचा असा. हालेलुया. बोलतात पैसो येता आणि जाता. हालेलुया. कारण तुमका माहित नाही की पैशाचो नियम काय असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
आपण वेळेच्या सर्व्हिस मध्ये शिकलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या संभव हा की तुमच्या जीवनात अनुग्रह असाल आणि तुम्ही त्या अनुग्रहात बेकार करशात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणशात कसा होता. हालेलुया. त्यांनी काय सांगले, अनुग्रह माझ्यावर झालो, व्यर्थ नाही झालो. हालेलुया. म्हणजे ते का समज होती अनुग्रह बेकार करू शकतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप जणांका जीवनात परमेश्वराचा अनुग्रह काम नाही करणार. हालेलुया. काय एक काम नाही करणार. प्रेज द लॉर्ड. त्यांनी बेकार केल्याने असा. हालेलुया. अजून एक आपण वचन बघूया. गलातिकांस पत्र अध्याय 2 वचन 21. मी परमेश्वराच्या अनुग्रहात व्यर्थ नाही ठरवणं. तो काय सांगता परत खूप असे ख्रिस्ती असत ज्यांनी अनुग्रह बेकार केल्याने असा आपल्या जीवनात. हालेलुया. त्यांनी आपल्या जीवनात अनुग्रह बेकार केल्याने असा. आणि पौलाक ह्या माहित होता तर त्यांनी हे लिहिलं ना, मी परमेश्वराच्या अनुग्रहात व्यर्थ नाही ठरवणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तुमका तुमच्या जीवनात अनुग्रह बेकार नाही करूचा असा. हालेलुया. हे का वापरूचा असा. प्रेज द लॉर्ड. अजून एक आपण वचन बघूया. 2 कोरिन्थिकांस पत्र अध्याय 6 वचन 1. आम्ही जे परमेश्वराचे सहकर्मी असो आणि ह्या पण समजतो की त्याचा अनुग्रह जो तुमच्यावरती झालो ते का व्यर्थ नको जाऊ देव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर त्या अनुग्रह जगाचा असा, नाहीतर तो व्यर्थ होतो. या अनुग्रहान तुमच्या शारीरिक इच्छेंका पूर्ण नाही करूचा असा. हालेलुया. यो अनुग्रह तुमच्या शरीराच्या इच्छे पूर्ण करूक नाही इलो असा. प्रेज द लॉर्ड. की तुम्ही त्या अनुग्रहान घराचा भाडा देशात, मुलांची फी देशात. हालेलुया. त्यासाठी अनुग्रहाची गरज नाही असा. परमेश्वरांता तुमका आधीच दिल्या नसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्यो अनुग्रह तुमच्याकडे इलो असंभव होता संभव करूसाठी. प्रेज द लॉर्ड. तर ह्या अनुग्रहासोबत छोटी कामा नको करू. हालेलुया. तुमच्या डोक्यात 24 तास चालताला मी अनुग्रहान भरलेलो असे. हालेलुया. आणि अनुग्रहाद्वारे मी 10 लाख पार्टनरशिप करू शकते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही अनुग्रहासाठी 24 तास सचेत होतास. प्रेज द लॉर्ड. अनुग्रह बोलाक सुरू करतास तुम्ही तुमची सॅलरी नाही बघणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर तुमका सांगू शकता तुम्ही 10 लाख रुपये देऊ शकतास आणि तुम्ही सांगतास ओ परमेश्वर माझी सॅलरी फक्त 10,000 असा. हालेलुया. अनुग्रह बेकार केलास तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही तुमची सॅलरी बघलास. परमेश्वराची तुमच्यात काम करणारी योग्य तुम्ही नाही बघलास. हालेलुया. कधी नको विचार करू की परमेश्वर तुमका मोठी कामावर बोलून चुकी केला नसा. हालेलुया. कधी विचार नको करू की परमेश्वर तुमका मोठी कामावर बोलून चुकी केला नसा. हालेलुया. त्याच्यावरती काम करा. हालेलुया. त्या अनुग्रह बेकार नको जाऊ देव. प्रेज द लॉर्ड. आणि त्या अनुग्रह कामावर लावायची पद्धत असा त्या अनुग्रहासाठी सचेत व्हा. हालेलुया. आणि अनुग्रहाबद्दल बोलणं सुरू करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या हातांका उठवा आणि बोला, प्रार्थना करा. धन्यवाद द्या परमेश्वराक. प्रार्थना करा परमेश्वराक आणि बोला. धन्यवाद देवा आणि बोला, मी अनुग्रहान भरलेलो असे. मी अनुग्रहान भरलेलो असे. मी अनुग्रहाची संतान असे. मी अनुग्रहाची संतान असे. परमेश्वराचा दैवी अनुग्रह माझ्या जीवनात झालेलो असा. परमेश्वराचा दैवी अनुग्रह माझ्या जीवनात झालेलो असा. मी सगळं काय करू शकतोय त्या ख्रिस्ताद्वारे जो माका सामर्थ्य देता. मी सगळं काय करू शकतोय त्या ख्रिस्ताद्वारे जो माका सामर्थ्य देता. मी या जीवनात शासन करूसाठी बोलवलो गेलोय आणि मी येशू ख्रिस्ताद्वारे परिस्थितींच्या वरती शासन करतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. मी माझ्या जीवनात शैतानाच्या हातांका कापतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. मी पुढे अनुग्रहात वाढतोय. मी पुढे अनुग्रहात वाढतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा इलास, मी पहिल्यांदा बघतास तर तुमचं स्वागत असा. जर तुम्ही पहिल्यांदा इलास आणि येशू ख्रिस्ताक नाही ओळखत होतास तर प्रार्थना करून जा तुम्ही आनंद जीवनात ग्रहण करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही आपले डोळे बंद करा आणि माझ्या मागून बोला. जसं मी बोलतोय तसं माझ्या मागून बोला. आपले हात वर करा. आपले डोळे बंद करा आणि माझ्या मागून बोला. आपल्या तोंडान बोला. बोला, हे प्रिय पिता, मी तुमच्याकडे येतोय येशूच्या नावात. मी विश्वास करतोय येशू ख्रिस्त मेलो आणि परमेश्वरान ते का तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केल्यान. जेव्हा तो जिवंत झालो मी जिवंत झालोय. आज मी येशू बोलवतोय माझ्या जीवनाचा प्रभू होसाठी, स्वामी होसाठी. मी आपल्या मनात विश्वास करतोय आणि तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र आजपासून माझा स्वामी असा, माझा प्रभू असा. आजपासून मी वाचला असे. मी माझ्या आत अनंत जीवनात ग्रहण करतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही प्रार्थना केलास तर मी तुमच्याकडे इथं प्रार्थना करतोय. परमेश्वरा, मी प्रार्थना करतोय तुमच्या मुलांसाठी ज्यांनी आताच आपलं जीवन येशू ख्रिस्ताक दिल्याने असा. मी येशूचं नाव यांच्यावरती कामासाठी बोलतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. मी घोषणा करतोय शैतानाचा यांच्यावरती खायचं दाव आणि खायचा अधिकार नाही असा येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद देते प्रभू. मी यांका तुमच्या कृपेद्वारे, तुमच्या आत्म्याद्वारे, तुमच्या बुद्धीद्वारे
तुमच्या समजेद्वारे, तुमच्या अनुग्रहाद्वारे आणि तुमच्या आत्म्याद्वारे हे आशिषित असत येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देते प्रभू, धन्यवाद देते प्रभू. आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागते प्रभू. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती वेळ असा आपलं भेट, आपलं दशमांश, आपली पार्टनरशिप देऊची. तर आपण आपल्या कॉयरचं स्वागत करूया. मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य, जुनी गोष्टी सरले, मी नवीन जन्मले, महान विजय मीच असे. मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले, मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य, जुनी गोष्टी सरले, मी नवीन जन्मले, महान विजय मीच असे. मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले, मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य, जुनी गोष्टी सरले, मी नवीन जन्मले, महान विजय मीच असे. मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले, मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले. हालेलुया. आपण प्रार्थना करतो भेटीसाठी. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो परमेश्वरा या भेटी काढूचो अनुग्रह देऊसाठी. ही भेट तुमच्या आत्म्याद्वारे पवित्र असा आणि जसा आम्ही दिलं त्याची वाढलेली फळा आमच्याकडे वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो प्रभू. या भेटीवरती आम्ही तुमच्या आशिषांचं आव्हान करतो आणि घोषणा करतो प्रभू की ही तुमच्या राज्यात वेगान पुढे वाढवता येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि या प्रार्थनेक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो प्रभू. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा अनाउन्समेंटची वेळ, खूप इम्पॉर्टंट वेळ असा. तर खूप इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असत, तर लक्ष देऊन ऐका. तर सगळ्यात पहिला असा आमचा 3 वाजता टीनेजर चर्च असता. तर खूप इम्पॉर्टंट असा की टीनेजर चर्च ऑनलाईन जरी असला तरी खूप सारी गोष्टी त्याच्यात असत त्या आम्ही चेंज केलं. हालेलुया. तर तुमका आता बघू आवडतला, तर तुमका आता बघूचा असा. आणि आमची सगळी क्रिएटिव्हिटी आम्ही थंय टाकलेला असो, आम्ही थंय लावलो असो. आणि ता अजून चांगला होतला, तुम्ही ता बघा आणि ता तुमका आवडतला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्या टीनेजर्सला उत्साहित करा त्या बघूसाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण शेवटची प्रार्थना करूया, आपण अनुग्रह शेअर करूया. परमपितेचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडनं कामसाठी बनवून राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. आनंद करा, वचन काम करता. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.